Hello student, I am Mr. Deepak Ahirao, Pimpalgai School. Today we are going to learn about Science Subject Standard 8. Chapter number 4, Current Electricity and Magnetism. Current Electricity, धारा विद्युत किंवा विद्युत धारा, and magnetism म्हणजे चुंबकत्व. Now we have to start potential difference. New topic, potential difference. Now see in the book, similar to height of waterfall. Similar to the height of waterfall. Waterfall means धबधबा. हाईट ऑफ वॉटरफॉल मीन्स धबधब्याची उंची. याविषयी आपल्याला माहित आहे. तसंच टेम्परेचर डिफरन्स ऑफ हॉट अँड कोल्ड बॉडीज. तसं आपल्याला हॉट बॉडी किंवा कोल्ड बॉडीचं टेम्परेचर माहित आहे. यांच्यामध्ये काय फरक असतो, यांच्या तापमानामध्ये काय फरक असतो हॉट बॉडी अँड कोल्ड बॉडीचं. ओके, द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ऑफ 2 पॉइंट्स, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स इज अ इंटरसेक्टिंग टू अस. आणि आपल्याला हे पोटेन्शियल डिफरन्स मध्ये काय फरक आहे याच्याविषयी आपल्याला माहित करून घेणं फार इंटरेस्टिंग वाटतं, बरोबर ना. त्याच्याविषयी माहित करून घेणं आपल्याला इंटरेस्टिंग वाटणारच आहे. आता तर पोटेन्शियल डिफरन्स आपण मागच्या तासाला पाय सांगितलं तुम्हाला काय असतं. जसं वॉटरफॉल असतं, कसं असतो तो हाय लेवल टू लो लेवल असं येत असतो, तसं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा सेम आहे. ओके, हाय लेवल टू लो लेवल असं हे पोटेन्शियल डिफरन्स असतं. मग त्यासाठी त्यांनी एक ट्रायधिस दिलेला आहे, एक प्रयोग दाखवलेला आहे. ट्रायधिस आपण पाहूया. आता डायग्राम पण दाखवलेली आहे बघा. ट्रायधिस मध्ये काय दिले, टेक अ कनेक्टिंग कॉपर वायर अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. म्हणजे बघा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचे, एक कॉपर वायर घ्यायची, ती अशा पद्धतीने कनेक्ट करायची आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तसं सर्किट आपल्याला बनवायचं आहे. इलेक्ट्रिकल सर्किट आहे हे. ओके, तर बघा आकृती ए मध्ये, म्हणजे पहिल्या आकृतीत कसं काय म्हटलंय, नो करंट इज सीन टू फ्लो इन द बल्ब. आता इथं करंट फ्लो दाखवलंय का कधी, इथं करंट फ्लो होत नाहीये म्हणून इथं बल्ब चालू होणार नाही. ओके, नाऊ बघा काय दिलंय, नाऊ कनेक्ट इन द सेम सर्किट अ 1.5 व्होल्ट ड्राय सेल अवेलेबल इन द मार्केट ॲज शोन इन द फिगर 1.4b. आणि 1.4b मध्ये बघा सर्किट दाखवलेलं आहे. तिथं एक ड्राय सेल आता जॉईन केलेला आहे. बघा मायनस प्लस हा ड्राय एक प्रकारचा सेल आहे. जेव्हा आपण त्या सेल जॉईन करूया तेव्हा त्याचं काय होणार, करंट फ्लो होणार. आणि हा जो लाईट आहे, हा जो बल्ब आहे, हा काय होईल रे मग इथं, तो जो बल्ब आहे तो काय होऊन जाणार, ग्लो होईल, सुरू होऊन जाईल. कारण तिथं करंट फ्लो होतोय, कारण तिथं आता आपण सेल लावलाय, ड्राय सेल. आलं लक्षात. बघा, नाव इट विल बी realize from glowing of the bulb that a current is flowing in the circuit. या सर्किट मधून करंट फ्लो होत आहे म्हणून तिथे तुम्हाला रिअलाइज होणार की इथं हा बल्ब सुरू झालेला आहे. लक्षात घ्या. आणि इलेक्ट्रॉन इन द वायर फ्लो, आणि ह्या जी कॉपर याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन हे फ्लो होत असतात. कशामुळे, ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 एंड ऑफ द ड्राय सेल. हे ड्राय सेलचे 2 एंड आहे, एक प्लस एक मायनस. आणि ह्याच्यामधून काय होतंय रे, इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय होत आहे, मूव्ह होत आहेत. इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहे म्हणून याचा पोटेन्शियल डिफरन्स आपण दाखवू शकतो. दीज फ्लो फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि हा जो फ्लो असतो, हा जो फ्लो आहे इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो कसा दिला आहे, निगेटिव्ह टर्मिनल टू, काय म्हटलं इथं लक्षात घ्या, परत सांगतो बघा, द फ्लो फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल असा हा फ्लो सुरू असतो. लक्षात घ्या. जी कॉपर वायर आहे त्या कॉपर वायरला आपण एक सेल बसवलेला, ड्राय सेल, म्हणून कॉपर वायरचे 2 एंड आहे, इकडचा एक एंड, इकडचा एक एंड, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असं तसं 2 एंड आहे. तर 2 एंड मधून जे इलेक्ट्रॉन असतात ते कसे मूव्ह होतात, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल असे ते मूव्ह होत असतात. आणि कन्व्हेन्शनल
करंट फ्लो आणि करंटचे डायरेक्शन कशी असते अँड कन्व्हेन्शनल करंट फ्लो इन द अपोजिट डायरेक्शन अँड इज शोन इन द फिगर बाय द साइन ऑफ एरो. बघा एरोचे साइन दाखवलेले. हे करंट फ्लो असा होतो. करंटचा फ्लो कसा आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हा करंटचा फ्लो आहे. पण इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होत असतो आणि करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन हे फ्लो होत असतात असं लक्षात येतं आपलं सांगितल्याप्रमाणे. ओके. आणि वी विल लर्न अबाउट अन इलेक्ट्रिक सर्किट लेटर इन धिस चॅप्टर. आणि आपण आणखी या चॅप्टर मध्ये इलेक्ट्रिक सर्किट विषयी आणखी शिकणार आहोत. ओके. पुढे बघा इन फिगर 4.1a देर इज नो करंट as there is no potential difference in absence of any cell. कारण ते कोणत्याही सेल नसल्यामुळे इथं करंट फ्लो होत नाही म्हणून इथं कोणत्याही प्रकारचा काय म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स नाही. जेव्हा आपण सेल ड्राय सेल जॉईंट करतो तेव्हा तिथं करंट फ्लो होतो. इलेक्ट्रॉनचा सुद्धा फ्लो सुरू होतो. मग तिथं पोटेन्शियल डिफरन्स आपण तिथं काउंट करू शकतो. मग करंट स्टार्ट फ्लोईंग इन द सर्किट as shown as soon as the potential difference is applied. The unit of potential difference is SI system is volt. ज्यावेळेस आपण करंट फ्लो करतो त्यावेळेस तिथं पोटेन्शियल डिफरन्स आपण काउंट करू शकतो लक्षात घ्या. आणि हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे याचा SI सिस्टीम मधलं जे युनिट आहे पोटेन्शियल डिफरन्सचं SI सिस्टीम मधलं जे युनिट आहे ते व्होल्ट आहे. व्होल्ट लक्षात घ्या. हे परीक्षेला येतं. राईट द SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. तर लिहायचं द SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट. व्होल्ट लक्षात ठेवा. ओके. वी विल लर्न अबाउट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. आणि याच्याविषयी आपण पुढच्या वर्गात शिकणार आहोत. 9thला आपल्याला हे पाहायचं आणखी. आलं लक्षामध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय असतं आणि कशा पद्धतीने पोटेन्शियल डिफरन्स काउंट केला जातो. जेव्हा आपण एखाद्या सर्किट तयार करतो त्या सर्किट म्हणून जेव्हा आपण ड्राय सेल लावून त्याचा करंट फ्लो करतो तर करंटचा डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन एकमेकांचा अपोजिट असते. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कशी आहे निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल आणि करंटची डायरेक्शन कशी आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशी ही दोघांची डायरेक्शन दिलेली इथं आहेत. हे आपण पाहिलं इथं. आणि जेव्हा करंट फ्लो होतो त्यावेळेस आपण इथं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काउंट करू शकतो. आणि पोटेन्शियल डिफरन्सचं जे SI सिस्टीम मधलं जे युनिट आहे ते व्होल्ट आहे. आलं लक्षामध्ये. ओके. आज आपण पोटेन्शियल डिफरन्सची माहिती घेतलेली आहे. बघा रे मित्रांनो वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल. आता हे आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो कशामुळे फ्लो होतो कारण की तिथं काही चार्ज पार्टिकल असतात आणि चार्ज पार्टिकल फ्लो होतात म्हणजे इथं इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे असं आपण म्हणतो. आणि इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोईंग थ्रू अ वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट. एका सेकंदामध्ये जेवढे इलेक्ट्रिकल चार्ज फ्लो होतात त्याला आपण काय म्हणतो युनिट करंट असं म्हणत असतो. आणि म्हणून द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉलम पर सेकंड और एम्पियर. आणि SI युनिट सिस्टीम मध्ये इलेक्ट्रिक करंट जो आहे तो इलेक्ट्रिक करंट कशा त्याचं जे युनिट आहे SI सिस्टीम मधलं जे इलेक्ट्रिक करंटचं जे युनिट आहे ते आहे कुलोम्ब पर सेकंद. कुलोम्ब पर सेकंद किंवा त्याला एम्पियर म्हणतात. करंट मोजण्याचं जे युनिट आहे ते एम्पियर आहे किंवा कुलोम्ब पर सेकंद आहे. लक्षात घ्या. येऊ शकतो कोणतंही तर तुमच्या लक्षात पाहिजे. म्हणून इथे दिले की 1 एम्पियर म्हणजे 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम्ब अपॉन 1 सेकंद असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी. लक्षात घ्या. इलेक्ट्रिकल करंट ही एक स्केलर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिकल करंट ही काय आहे स्केलर क्वांटिटी आहे. अदिश राशी आहे असं दिले आहे. ठीक आहे. पुढे बघा इलेक्ट्रिक सेल. आता तुम्हाला सेल माहिती इलेक्ट्रिकल सेल असतात. अ सोर्स इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्जेस इन अ सर्किट. सर्किटमध्ये चार्ज फ्लो करण्यासाठी एक रेषीय करंट फ्लो करण्यासाठी एकसारखं करंट फ्लो करण्यासाठी आपल्याला कसं तरी सोर्सची गरज असते. बरोबर आहे. सच अ जनरल डिव्हाइस इज अन इलेक्ट्रिक सेल. मग तो जो सोर्स आहे तो कोणता आहे इलेक्ट्रिकल सेल. आपण सेल्स हा एक सोर्स म्हणून यूज करू शकतो. आणि व्हेरियस टाईप ऑफ इलेक्ट्रिकल सेल आर अवेलेबल टुडे. आणि वेगवेगळे प्रकारचे इलेक्ट्रिकल सेल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि दीज आर यूज इन अ रेंज ऑफ मशीन फ्रॉम
व्रिस्ट वॉचेस टू सबमरीन्स. आणि असे वेगवेगळे प्रकारचे जे सेल्स आहेत त्यांच्या कॅपॅसिटीनुसार आपण त्याचा वापर करू शकतो. त्यांच्या रेंजनुसार मशिनरीमध्ये किंवा सबमरीन आहे, वॉचेस आहे, घड्याळ आहे, तिथं आपण यांच्या सेलचा वापर करतो. बघा, एक आपली जी वॉच असते, घड्याळ असते, त्याच्यामध्ये छोटा सेल असतो. तसं सबमरीन सुद्धा आहे, तिथं सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा इलेक्ट्रिकल सेलचा वापर होतो. मशीन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्समध्ये सेलचा वापर होतो. म्हणून आउट ऑफ दीज यू मस्ट बी अवेअर ऑफ सोलर सेल. आणि तुम्हाला याच्याविषयी माहिती, सोलर सेल सुद्धा तुम्हाला माहित आहे. आता नवीन हे आलेलं आहे सोलर सेल, सौर घट, याविषयी सुद्धा आपल्याला माहिती. द मेन फंक्शन ऑफ अ व्हेरियस इलेक्ट्रिक सेल इज टू मेंटेन अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू टर्मिनल. असे काय म्हटलं तिथं बघा, द मेन फंक्शन ऑफ व्हेरियस इलेक्ट्रिकल सेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल सेल, त्यांचं जे मेन फंक्शन आहे, त्यांचे जे मेन कार्य आहे ते काय आहे, अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल. दोन टर्मिनल मध्ये ते आपलं स्वतःचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते विभवांतर, ते दोन टोकांमध्ये ते कसं कायम ठेवू शकतं, कॉन्स्टंट ठेवतात ते, लक्षात घ्या. आणि द इलेक्ट्रिकल सेल work on electrical charges to maintain a constant potential difference about which you will learn later. आणि हे जे इलेक्ट्रिकल सेल, त्यांचं कार्य कसं चालतं की त्यांचे इलेक्ट्रिकल जे चार्जेस आहे त्यांच्यामध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याला मेंटेन ठेवण्याचं काम हे इलेक्ट्रिकल सेल करत असतात. आणि याच्याविषयी आपण पुढे शिकणार आहोत. and let us learn about the electrical cell that are currently in use. आता आपण जे सद्यस्थितीला आपण जे इलेक्ट्रिकल सेल वापरतो, करंटली त्याचा वापर करतो, त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये येतं पहिले ड्राय सेल. तर उद्याच्या तासाला आपण ड्राय सेल विषयी माहिती घेणार आहोत. ओके, आजचा दिवस एवढंच. जेवढं शिकवलं ते पुन्हा रीड करा, समजून घ्या. ओके, बाय.